नमस्कार मित्रांनो, सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, ती फक्त बातमी नाही, तो आपल्या भविष्यासंबंधी इशारा आहे. आज जगात जे काही घडतंय, ते फक्त दोन देशांचे युद्ध नाही, तो एक असा संघर्ष आहे, जो संपूर्ण जगाचं भविष्य बदलू शकतो. प्रश्न असा आहे, की आपण तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने चाललो आहोत का? कारण जग युद्धाच्या उंबरठ्यावर आलेलं आहे. सध्या जगात सर्वात मोठा संघर्ष चालू आहे तो युनायटेड स्टेट्स अमेरिका, इराण आणि इस्रायल या तिन्ही शक्ती एकमेकांसमोर उभ्या आहेत. यामध्ये इस्रायलने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले. इराणने परत मध्य पूर्वेतील देशांवर मिसाईल हल्ले केले. अमेरिका थेट युद्धात उतरली. इराण आणि इस्रायलचं जे युद्ध चालू होतं त्यात अमेरिकेने इस्रायलला सपोर्ट केला आणि इस्रायलच्या बाजूने युद्धामध्ये सामील झाली. हे युद्ध आता प्रदेशीय राहिलेलं नाही, ते जागतिक ग्लोबल बनत चाललं आहे. कारण अमेरिकेला जगावर साम्राज्य गाजवायचं आहे आणि त्याला इतर देश मोठे झालेले बघवणार नाहीत. त्यामुळे अमेरिकाने इराणला संपवण्याच्या साठी इस्रायलला सपोर्ट केला. पण स्ट्रेट ऑफ हॉर्मझ हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग हा इराणमध्ये आहे. तर मित्रांनो, जगात वापरल्या जाणाऱ्या तेलापैकी जवळजवळ 20 ते 30% तेल त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मझ या मार्गानेच जातं. म्हणून आता समस्या अशी निर्माण झाली आहे, युद्धामुळे हा मार्ग धोक्यात आला. जहाजं थांबली, तेलाचा पुरवठा कमी झाला. म्हणजेच काय, तर जगाचा श्वास अडकला. तेल तिथल्या तिथे ठप्प झालं. त्यामुळे एक युद्धाचं संकट आहेच, पण त्यामुळे एक तेलाचं संकट नवीन निर्माण झालं. आणि तुम्ही कधी विचार केलाय का, युद्ध हजारो किलोमीटर दूर होतं, पण त्याचा परिणाम तुमच्या खिशांवर झाला. तो कसा काय? तर तेल महाग झालं, म्हणजे ट्रान्सपोर्ट महाग झालं. ट्रान्सपोर्ट महाग झालं म्हणजे प्रत्येक वस्तू महाग झाली. त्याचा परिणाम पेट्रोल दर वाढले, गॅस सिलेंडर महाग झालं, विमान तिकीटं महागली. म्हणजे युद्ध कुठेही झालं, तरी त्याचा परिणाम हा आपल्या सर्वसामान्यांवरच होणार आहे. कारण की दर दिवशी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या महाग होणार आहेत आणि त्या परवडणाऱ्या नाही आहेत. सर्वसामान्य लोकांना जर तेल ₹170 तेल जर ₹200, ₹250 झालं, तर ती एक महागाई आपल्या लोकांना नकोशी वाटेल आणि हे युद्ध एक आपल्या अन्नाचं संकट होऊन जाईल. हे युद्ध बंदुकीने किंवा मिसाईलने चाललेलं नाही, तर ते तुमच्या खिशांवर चाललेलं आहे. हे खिशाचं युद्ध लवकरात लवकर संपायला हवं आहे. कारण की हा हल्ला आपल्या खिशांवर, आपल्या पैशांवर होतोय. आपला थोड्याशा पैशांमध्ये आपला चाललेला संसार, यावर हा हल्ला होतोय. कारण मित्रांनो, युद्धाचं सर्वात भयानक रूप म्हणजे गोळीबार नाही, तर उपासमार आहे. आणि पुढे जाऊन एक नवीन संकट म्हणजे अन्नाचं संकट, सर्वात मोठा धोकादायक असं एक रूप तयार होणार आहे. काय होतंय? खतांचा पुरवठा कमी, म्हणजे शेतीचा खर्च वाढणार, अन्नधान्य महाग होणार. गरीब देशांमध्ये उपासमार वाढते आहे आणि योगायोगाने आपणही त्यात येतोय. आपल्याही देशांमध्ये आता उपासमार वाढायला सुरुवात होईल. आज तेल महाग आहे, उद्या अन्नही मिळणार नाही. मग अशा परिस्थितीत आपल्याला तोंड द्यायचं आहे आणि जगाच्या शक्तीचा खेळ हे फक्त युद्ध नाही, हा पॉवर गेम आहे. मोठे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये चायना, रशिया, नाटो हे देश थेट युद्धात उतरले तर काय होईल मित्रांनो? तो दिवस तिसऱ्या महायुद्धाचा पहिला दिवस असेल आणि त्यामुळे आपल्याला अणुयुद्धाचाही धोका आहे. जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर पुढचं पाऊल काय असू शकतं? न्यूक्लिअर वेपन्स, इराणचे अणुप्रकल्प, इस्रायलची अणुक्षमता, एक चूक आणि संपूर्ण मानवजातीचं भविष्य संपुष्टात येऊ शकतं. उपासमार, महागाई याच्यानंतर आर्थिक संकट हे येणारच आहे. काय होऊ शकतं? तर उद्योग बंद पडू शकतात, बेरोजगारी वाढू शकते, शेअर मार्केट कोसळू शकतं. आता शेअर मार्केट सध्या कोसळलेलंच आहे. कारण की बाहेरच्या देशांमध्ये जे युद्ध चालू आहे त्याचा प्रॉपर आपल्या इंडियाच्या मार्केटवरही परिणाम जाणवतोच आहे.
2008ची मंदी लोक विसरले नाहीत. पण येणारी मंदी ही त्याहूनही भयंकर असू शकते. कारण की ही उपासमार होणार आहे. अन्नाचा पुरवठा झाला नाही तर कित्येक लोक मृत्युमुखी पडतील. एवढी भयावह परिस्थिती आहे. मग याचा भारतावर परिणाम काय होणार आहे? तर थेट परिणाम पेट्रोल भारतातही महाग होणार आहे. शेतीचा खर्च अवाढव्य होणार आहे. महागाई तर खूपच वाढणार आहे. आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे रोजगार पूर्णपणे कमी होतील. उद्योगांवर ताण येईल. युद्ध तिथे चाललंय, पण त्रास हा आपल्याला भोगावा लागणार आहे मित्रांनो. पुढे पुढे अजून काय होऊ शकतं? पुढे जाऊन जर हे तिसरं महायुद्ध झालं, तर कित्येक अणुबॉम्ब पडतील आणि जगामध्ये हिरोशिमा, नागासाकी व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो. हीच महागाई दीर्घकालीन जर झाली, तर आपल्या प्रत्येकावर हे आर्थिक संकट येणार आहे. फक्त एकच आशा आहे, की शांततेत चर्चा चाललेली असेल, तर खूप बरं होईल आणि युद्ध थांबण्यासाठी जर सगळ्या देशांनी प्रयत्न केले, तर आपणा सर्वांसाठी ही एक चांगली संधी असेल. मित्रांनो, युद्ध कधीच जिंकत नाही. ते फक्त हरवायलाच येतं आणि प्रत्येकजण याच्यात हरतोच. माणूस पण हरतो, निरपराध लोकं मरतात, शक्तीच्या खेळात सामान्य माणूसचा प्यादा बनतो. मित्रांनो, हे या युद्धाबद्दलचं थोडंसं सांगावसं वाटलं, म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आज आपण जे ऐकलं ते फक्त माहिती नाही, तो एक इशारा आहे. जग बदलतंय आणि आपण त्या बदलाच्या मध्यभागी उभे आहोत. युद्ध थांबावं हीच खरी प्रार्थना आहे. तेलासाठी सुरू झालेलं युद्ध मानवतेचा अंत करू शकतं. आज पेट्रोल महाग आहे, उद्या जीवन महाग होईल. जग जळतंय आणि आपण अजून शांत बसलेलो आहोत. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.